जनतेसाठी कुणाशी भेटणारा आपला चॅनल सत्यमुख। शहरानजीकच्या तारदा खोतवाडी या 2 गावांसाठी भारत निर्माण योजनेतून 52 कोटी खर्चाची नळ पाणी योजना मुदत संपून 6 महिने उलटल्यात। आता अर्धवट अवस्थेत असून काम बंद आहे, ते त्वरित चालू करावं आणि पाण्यासाठी महिलांचे हाल थांबवावेत या वारंवारच्या मागणीला दाद मिळत नसल्याने ग्रामपंचायतीसमोर आवरण उपोषण करणार असल्याची माहिती विनोद दत्तात्रय कोराणे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। ते म्हणाले, तारदाळ व खोतवाडी ही 2 वेगळी गावं असून जलजीवन नळ आणि पुरवठा योजना मंजूर झाली आहे। नागरिकांना याचा लाभ व्हावा म्हणून गावातील रस्त्याची खुदाई केल्याने सर्वत्र खड्डे पडलेत। पण दानोळी येथून वारणा नदीच्या पाण्यासाठी मोजकी पाईपलाईन जोडण्याचं काम शिल्लक राहिलं। मोठा खर्च होऊनही लोकांना पाणी मिळत नाही। पाण्याबाबत नेमकं काय झालं याबद्दल अधिकारी आणि पदाधिकारी बोलतच नाहीत। ठेकेदार आणि अधिकारी यांचं दुर्लक्ष आहे, यामुळे या दोघांवर कडक कारवाई करावी ही आमची मागणी आहे। सध्या पूर्वीच्या योजनेतील केवळ 40% पाणी मिळतं, ते सुद्धा खूप उशिराने मिळतं। कोराणे म्हणाले, पाण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून सुमारे 500 बोअर नागरिकांनी स्वखर्चाने मारल्यात। यामुळे भूगर्भातील पाणी पातळी खालावली आहे। त्यात कर्ज, बोजा, व्याज आणि वीज बिल याचा फटका बसला असून पाणीही नाही अशी स्थिती झाली आहे। यामुळे त्वरित योजना पूर्ण करावी ही मागणी आहे, पण याकडे दुर्लक्ष होत असल्याने आमरण उपोषण करत असल्याचा इशाराही दिला। यावेळी विक्रमसिंह चव्हाण, सुनील पाटील दुधाणे, अजय सोळसे, विजय वरवडे, योगेश डफळे, अनिकेत चव्हाण आदींसह इतर हजर होते। एका प्रश्नावर त्यांनी आपण भाजपाचे कार्यकर्ते असल्याचं सांगितलं। या विधानसभा क्षेत्रात आमदार, खासदार महायुतीचे असून कार्यकर्त्यांना उपोषण करावं लागत असल्यास उलटसुलट चर्चा आहेत। सत्यमुख प्रतिनिधी रामभाऊ ढिंगणे, इचलकरंजी। ढिसाळ पद्धतीने किंवा चुकीच्या दिशेने चाललंय असं आम्ही कळाल्यानंतर आम्ही एमजीपीच्या कार्यालयाशी वेळोवेळी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला। बऱ्याच वेळा तिथं फेऱ्या मारल्या, तोंडी आश्वासन दिली, विनंती अर्ज दिले, तक्रारी दिल्या आणि त्यानंतर काही ठिकाणी गरज भासेल त्या ठिकाणी आम्ही सहकार्य सुद्धा केलं की काही का होईना हे पाणी आपल्या गावासाठी आलं पाहिजे। पण येत्या 7-8 महिन्यामध्ये आमच्या लक्षात आलं की ह्या योजनेचं काम पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने आणि दिशाहीन पद्धतीने चालू। यामुळे मक्तेदार आणि ही एमजीपीचे अधिकारी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख। लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा। मित्रांनो, विसरू नका।